अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी भारतासाठी। आज सकाळपासूनच अवघ्या भारताचं लक्ष विनेश फोगाटच्या अंतिम सामन्याकडे होतं। भारताला पॅरिस ऑलिम्पिक मधलं पहिलं सुवर्ण मेडल मिळण्याची एक सुवर्ण संधी होती, पण दुपारी विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याची बातमी आली आणि विनेश आणि भारतीयांच्या सुवर्ण स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरलं गेलं। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला मोठा धक्का बसलाय। कुस्तीच्या फायनल मध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलाय। बहुत ही दुखद है और जो ये वेट वाला मामला है हमको तो पता नहीं है, लेकिन जो पहले जो कुश्ती हुई है उसका तो कुछ होना चाहिए। तो जिस तरह से डिस्क्वालीफाई हुआ है, गांव में भी कहीं ना कहीं मायूसी होगी। सारे गांव में नहीं, सारे देश में मायूसी है। तो क्या मांग करते हैं आप WFI और सरकार से? हम तो WFI से और सरकार से यही करते हैं, वही जो पहले जो बाउट जीतती है उसका तो कुछ फैसला होना चाहिए। क्या नाम है आपका? मेरा मनोज कुमार। ठीक, क्या नाम है आपका? धर्मवीर सिंह पिचोप्पा जी। क्या कहेंगे जिस तरह से अब विनेश बाहर हो गई है? बहुत दुख की बात है जी, पूरे देश के लिए दुख की बात है और हमारे हल्के के लिए, इलाके के लिए, हरियाणा के लिए तो बहुत बड़ी दुख की बात है जी। देखो फाइनल मैच था, गोल्ड मेडल पक्का था देश का, और अब ये सिल्वर मेडल तो, और जो 3 फाइट किए हैं इनको तो पक्का ही मिलना चाहिए थे। सिल्वर मेडल तो पक्का देना चाहिए, सरकार ने कोशिश करनी चाहिए। क्या सरकार से मांग करते हैं कि उनको? हाँ, सरकार से मांग करते हैं जी, हम पुरजोर कोशिश करेंगे कि इनको सिल्वर मेडल तो ज़रूर मिलना चाहिए जी, क्योंकि 3 फाइटों में वज़न तो हुआ है, पहले डिस्क्वालीफाइड कर देते अगर वज़न कम फालतू होता तो जी। 100 ग्राम वज़न अब फालतू बताया जी, ज़्यादा बताया। तर या सगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत विनेश फोगाटीच्या गावातनं, आणि या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की अचानक अशा पद्धतीनं वजनाचा विषय कुठून आला आणि वजन इतकं वाढलेलं कसं काय दिसू लागलेलं आहे, यावरती अर्थातच सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे। अगदी सुवर्ण पदकाला गवाक्षणी घालण्यासाठी सज्ज होत असतानाच ही धक्कादायक बातमी समोर आली आहे। 50 किलो वजनी गटात तिचं केवळ आणि केवळ 100 ग्रॅम वजन जास्त दिसल्यामुळे ती अपात्र ठरली आहे। तर विनेश फोगाट, तू भारताचा गौरव आहेस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आता ट्विट केलेलं आहे। विनेश फोगाटसाठी मोदींनी ट्विट केलेलं आहे आणि तिचा अर्थातच विश्वास किंवा मनोबल वाढवण्यासाठीचा प्रयत्न हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे। आताची आणखी एक महत्त्वाची अपडेट आपण बघतोय विनेश फोगाट संदर्भात। विनेश फोगाट, तू भारताचा गौरव आहेस असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खेळाडूचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकीकडे अतिशय निराशा ही संपूर्ण भारतामध्ये पसरलेली होती विनेश फोगाट संदर्भात आलेल्या बातमीनंतर, आणि त्यातच हे ट्विट आलंय। तर वजन वाढलं आणि मेडल हुकलेलं आहे। कुस्तीपटू असो किंवा बॉक्सर, रात्रीच्या वेळेत प्रत्येक खेळाडूच्या वजनात वाढ होते। अशा वेळी अनेक कुस्तीपटू स्वतः भोवती ऊब देणारी चादर गुंडाळून राहतात, पाणीही कमी पितात। भारतीय ऑलिम्पिक पथकानं विनेशचा निर्णय मान्य केल्याचं समोर आलंय। विनेशचं वजन जास्त झालं आहे हे रात्रीच त्यांना समजलं होतं। काल झालेल्या सामन्यानंतर विनेशने लगेच दोरीच्या उड्या मारायला सुरुवातही केली होती। रात्रीपासूनच त्यांनी वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते, मात्र ऑलिम्पिकचे नियम अतिशय कठोर असतात।